जून 2025 ते एप्रिल 2026 किती महिन्याचा, किती दिवसाचा फरक आहे मित्रांनो. आज परत जीवन त्याच मोडवर येऊन पोहोचलेलं आहे, जिथे आई परत एकदा फक्त बेड बदलला आहे, रूम बदलली आहे, पण पेशंट तोच आहे. आई परत त्याच मोडवर परत येऊन पोहोचलेली आहे, ज्या मोडवरून ती कधी जुलै 2012ला व्यवस्थित होऊन घरी गेली होती. मला माहीत नाही जीवनात असे क्षण, असे प्रसंग का बरं वारंवार येत आहेत. संघर्ष खूप आहे जीवनात. जीवन वाटते तितके सोपे नाही आहेत. जगताना, बाहेर वावरताना, आतमधून स्वतःला सावरताना, वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे देताना स्वतःला खूप कणखर, कठोर, मजबूत करून समोर जात आहे. वाईट तर खूप वाटते की आपल्यासोबत का, नंतर स्वतःला समजावते की नाही, जीवन एकदाच भेटते. जेवढा संघर्ष आहे जीवनामध्ये तो जगून घ्यायचा. प्रत्येक प्रश्नाला तेवढेच कठोरतेने, तेवढेच मजबूतीने उत्तर द्यायचे. फक्त रूम चेंज झाली आहे, रूमचा नंबर चेंज झाला आहे, पण परिस्थिती तीच आहे. आधी ICUमध्ये, नंतर मग स्पेशल रूममध्ये. एक अटेंडंट जो असतो त्याला पेशंटपेक्षा जास्त, म्हणजे पेशंट तर त्याच्या वेदना सहन करत असतो. वारंवार ते इंजेक्शन घेणे, वारंवार त्या सलाईनमधून इंजेक्शन घेणे, वारंवार शरीराच्या अंगाला टोचणे, तो वेगळी वेदना, वेगळी यातना सहन करत असतो. जेव्हा आपली आई ते इंजेक्शन घेताना किंवा सलाईन लावायच्या वेळेस तिला जी वेदना होते ती एक मुलगी सहन नाही करू शकत. झरकन तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती नर्सवरती ओरडते, चिडते, हळू करा, सांभाळून करा, म्हातारं व्यक्ती आहे, शरीर थकलेलं आहे, पण त्यांच्यासाठी ती दिनचर्या नेहमीची झालेली असते. त्यांना सर्वच पेशंट सारखे असतात. पण जो पेशंट असतो, लेडीज असो की जेंट्स असो, ज्याच्या घरचा तो पेशंट असतो त्याच्यासाठी तो खूप खास असते. त्याची प्रत्येक वेदना ती त्याची स्वतःची असते. आज तर माझी आई हॉस्पिटलला आहे, थकलेली आहे. वारंवार त्या इंजेक्शनमुळे कधी कधी तिला त्रास होते, रडते. तिचं ते रडणं बघून मला कसं तरी होते. माझा नाईलाज आहे, कारण की तिला परत एकदा बरं करून घरी न्यायचं आहे. बोलताना शब्द अपुरे पडतात. मी मागे पण असाच एक व्हिडिओ टाकला होता. ठीक आहे, दुःख आहे तर दुःख, ते पण एक सहन करण्याची, पचवून घेण्याची क्षमता माझ्यात आहे. झोपली आहे ती. सलाईन एक संपलेली आहे, दुसरी सलाईन लावायला आता थोड्या वेळात नर्स येणारच आहे. अशी म्हणजे जीवनात असे पण दिवस येतात. जीवनाचा प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायलाच पाहिजे, पण वारंवार तो अनुभव नको जीवनात आपल्या. शेवटी एक जीव आहे, किती सहन करणार, किती दुःख आणखी, म्हणजे सहन करण्याची ताकद कमी होत चाललेली आहे. आता कुठे हारायला, म्हणजे हरते की काय असं वाटायला लागलं आहे. नको वाटतात तेच ते दिवस परत जीवनात आले. सुख नसेल तर चालेल, कोणाच्याच घरची व्यक्ती हॉस्पिटलला जाऊ नये. हातपाय नेहमी साबूत ठेवले पाहिजे देवा.
तू असेल तर एवढंच मागते मी, बाकी काही नाही. तेच सामान, आईसाठी आलेला चहाचा कप. जीव थकलाय आता. वारंवार 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 त्या गोष्टी जीवनात घडत आहेत. असो, जीवन आहे, चालायचं. संघर्ष आहे, करणार. तो आपली बाजू मांडणार आणि त्याला तेवढंच कणखरपणे उत्तर तेवढं उत्तर देणार. असो.